सर्वप्रथम मी सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देतो. बकरी ईदच्या या सणात कुर्बानी दिली जाते. एका सदस्याने मार्गदर्शन करताना सांगितले की आपण मानवता आणि मानवताच अंगीकारली पाहिजे. आपण सर्वांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. ही खऱ्या मनाने केलेली कुर्बानी आहे. गोहत्या बंदी आहे. कोणीही कायद्याचे उल्लंघन करू नये. मी सर्वांना कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याची विनंती करतो. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात हे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की सर्व सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले आणि खामगाव शहराची माहिती दिली आणि गावाचा इतिहास सांगितला. 2007 पासून आजपर्यंत खामगाव शहरात कोणतीही घटना घडलेली नाही आणि भविष्यातही अशी कोणतीही घटना घडणार नाही याबद्दल मला पूर्णपणे खात्री आहे. 3 जून 2025 रोजी दुपारी 12 वाजता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, तहसीलदार सुनील पाटील, पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त सोनकुले इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते. या बैठकीत खामगाव तहसील आणि शेगाव तहसील मधील एकूण 8 पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते. यावेळी राम मोहिते, मौलवी मोहम्मद युनुस, ॲडव्होकेट इखारे, ॲडव्होकेट बडगुजर, डॉक्टर गुफरान खान, अशोक सोनोने इत्यादींनीही आपले विचार व्यक्त केले आणि पोलीस प्रशासनाला येणारी बकरी ईद शांततापूर्ण वातावरणात आणि कायद्याचे पालन करून साजरी करण्याचे आश्वासन दिले. यावेळी ठाणेदार कृष्णा पवार, प्रीतम जाधव, मुकेश गुजर, प्रवीण निगडे, कैलास चौधरी, पाटील इत्यादी पोलीस अधिकारी उपस्थित होते. आपले विचार व्यक्त करताना श्रेणिक लोढा म्हणाले की आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सर्वप्रथम तुम्ही पोलीस प्रशासनाला या पोस्टची माहिती द्यावी आणि अशा पोस्ट पासून सावध राहावे. कायद्याचे पालन करावे. जो कोणी कायद्याचे पालन करेल त्यालाच फायदा होईल. संचालन रामकृष्ण पवार यांनी तर आभार प्रदर्शन अनिल पाटील यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने शांतता समितीची सभा समाप्त करण्यात आली. दरम्यान जिल्हा अधीक्षक निलेश तांबे यांचा विविध संघटनातर्फे सत्कार करण्यात आला. आज शांतता समितीची बैठक जी आयोजित करण्यात आली होती, येणारे जे सण आहे मुख्यतः 7 जूनला जी बकरी ईद आहे, या अनुषंगाने आपण शांतता समितीची बैठक घेतलेली आहे. या बैठकीमध्ये खामगाव, शेगाव, पिंपळगाव, इकडचे सगळीकडचे इतर ठिकाणचे जसे 8 पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समितीचे सदस्य सर्व इथे उपस्थित होते. या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात आले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रचलित कायदे आहेत, मुख्यतः वंशवतीबंद कायदा जो आहे त्याचे उल्लंघन होणार नाही, कायद्याचे पालन होईल याच्याकडून या बाबतीमध्ये सगळ्यांकडून आश्वासन देण्यात आले आहे. त्यांना आवाहन देखील करण्यात आलेले आहे. कुठेही अवैधरित्या वाहतूक होणार नाही याची दक्षता आपण घेत आहोत. आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चेकपोस्ट नाकाबंदी लावलेली आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.